हॅलो, मी तेजस्विनी पाटील। माझं शिक्षण बीटेक इन ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमधून झालं आहे। मी विज्ञान आश्रमसोबत मागील 1 वर्षापासून ॲग्रिव्होल्टिक्स आणि पॉलीहाऊस मायक्रोक्लायमेट ऑप्टिमायझेशन या प्रोजेक्टवर काम करत आहे। झाडांची श्वासक्रिया तापमान आणि आर्द्रतेवर अवलंबून असते। पानांमध्ये सूक्ष्म छिद्र असतात, त्या छिद्रांना स्टोमॅटा म्हणतात। ह्या स्टोमॅटा कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात। त्याचसोबत पानांमधून पाण्याची वाफ देखील बाहेर जाते। कल्पना करा, जर हवेमधील आर्द्रता खूप कमी झाली तर काय होईल? हवेमध्ये ओलावा नसेल तर पानांमधून पाणी खूप झपाट्याने वाफ होऊन बाहेर पडेल। झाडाला असं वाटेल की आपलं पाणी खूप वापरलं जातंय, त्यामुळे ते रोखण्यासाठी ते आपलं स्टोमॅटा बंद करेल। आता स्टोमॅटा बंद झाले तर कार्बन डायऑक्साईड झाड घेणार नाही आणि त्याचसोबत फोटोसिंथेसिस थांबेल, ज्यामुळे झाडाची वाढ कमी होईल। जर तापमान वाढलं तर पानांमधून पाण्याच्या वाफेचा वेग वाढेल, ते रोखण्यासाठी परत झाड आपलं स्टोमॅटा बंद करेल। थोडक्यात सांगायचं झालं तर अतिउष्णता आणि कमी आर्द्रता हे दोन्हीसुद्धा झाडांच्या वाढीसाठी परिणाम करतात। तापमान आणि आर्द्रता योग्य प्रमाणात असेल तर स्टोमॅटासुद्धा योग्य प्रमाणात उघडी राहते, त्यामुळे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चांगली होते आणि झाडांमधून उत्पन्नसुद्धा चांगलं मिळतं। तर पॉलीहाऊसमध्ये योग्य तापमान आणि आर्द्रता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हेच समजून घेण्यासाठी आम्ही हे प्रयोग करत आहोत। आमचं पॉलीहाऊस 36 स्क्वेअर मीटरचं आहे। जर ह्यामध्ये फॅनपॅड सिस्टम बसवायचा ठरला तर त्या हवेला थंड ठेवण्यासाठी किती आर्द्रता असावी आणि किती वेळात हवा बाहेर जावी हे कळणं आवश्यक आहे। म्हणून हवेचा वेग आम्ही CFMमध्ये मोजला आणि किती क्षमतेचा फॅन वापरायचा हे कळलं। हा डेटा आमच्या प्रात्यक्षिक मोजणी आणि गणितावर आधारित आहे। फॅनपॅडमध्ये दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कूलिंग पॅडवर शेवाळं वाढणं। कूलिंग पॅडमध्ये शेवाळं वाढलं की पॅड ब्लॉक होतात आणि त्याची कूलिंग इफिशियन्सी कमी होते। त्यासाठी आम्ही पाणी कोणत्या रसायनाने ट्रीट केल्यावर पॅड साफ राहतो हा प्रयोग करत आहोत। पॉलीहाऊसमध्ये आर्द्रता राखण्यासाठी फॉगर्सचा वापर केला जातो। हे फॉगर्स जास्त वेळ यूज केल्यामुळे त्यामध्ये क्षार अडकून ते बंद होतात। यासाठी आम्ही परमनंट आणि टेम्पररी हार्डनेसचा अभ्यास करत आहोत। मी 80, 40 आणि 20 मायक्रॉन ड्रॉपलेट साईजच्या फॉगर्सचा अभ्यास करत आहोत। कोणता फॉगर कमी पाण्यात जास्त आर्द्रता निर्माण करू शकेल हे पाहत आहोत। हे फॉगर्स ॲग्रिव्होल्टिक्स फार्मिंगमध्ये सोलार पॅनल्स खाली तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो। सोलार पॅनल्समधून जनरेट झालेल्या विजेने आपण फॉगर्स चालू करू शकतो आणि राहिलेली वीज विक्री करू शकतो। यामुळे शेतकऱ्याला विजेचे आणि शेतीचे उत्पादन मिळू शकेल। हे सगळे प्रयोग शेतकऱ्याला सोप्या व खर्चिक न पडणाऱ्या उपायांची दिशा दाखवतील।